की कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन जे आत्ता यशस्वी झालं त्याच्यामध्ये राजकीय पक्षांनी स्वतःचा फायदा करण्याचा हे करून बघितलं की पण हे नंतर ना मुलांमधनं किंवा जेनझीमधनं ज्याला पाठिंबा मिळाला त्यामुळे ते आंदोलन ना पक्षाच्या हातात राहिलं ना दिपकेच्या हातात राहिलं. ते पूर्ण आंदोलन मग ते जेनझीचं होऊन गेलं. त्यामुळे कदाचित दिपकेंनी आव्हान केलं असतं की मागं घ्या, तरी ते मागं घेतलं असतं का तर माझ्या मनात संशय आहे. त्यांनी कदाचित ते घेतलं नसतं कारण ते एवढ्या प्रमाणामध्ये ते वाढलं होतं. मात्र तुम्ही जर छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये आंदोलन झाले कॉक्रोच जनता पार्टीचे तर त्याच्या मागं कोण होतं तर त्याच्या माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यामध्ये आपचे जे स्थानिक नेते आहेत त्यांनी पुढाकार घेतला होता. हिंजवडीमध्ये आपल्या पुण्यामध्ये आंदोलन करण्याची तयारी पूर्ण झाली होती. पोलिसांसाठी निवेदन तयार करून गेलं होतं. ते निवेदन देण्यासाठी लोक गेली होती तेव्हा आपचे राज्यस्तरावरचे 2 मोठे नेते त्यांच्यामध्ये होते. काँग्रेसचे काही लोक होते त्यामुळं त्या लोकांना माहिती होतं की हे आपसुद्धा याच्यामध्ये ॲक्टिव्ह आहे. तर अशा प्रकारे आणि जर तुम्ही कॉक्रोच जनता पार्टीचे वरचे काही वरिष्ठ पदाधिकारी काढून बघितले ना तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला आपची लोक पटकन दिसून येतील. ती कधी काळी अण्णांच्या आंदोलनामध्ये दिल्लीच्या निवडणुकीच्या वेळेस ती सक्रिय होती आपमधनं, नंतर ना ती मागे हटली. मात्र त्यांच्याशी संबंध आहेत. म्हणूनच जेव्हा राहुल गांधींनी PM आवासच्या बाहेर नरेंद्र मोदींच्या घराच्या बाहेर जेव्हा आंदोलन केलं तेव्हा सगळ्यात वाईट ट्विट त्यांना शिव्यांची लाखोली वाहणारं ट्विट हे आपकडनं संजय सिंग म्हणून त्यांचे खासदार आहेत त्यांनी केलं होतं. त्यामुळे तुम्हाला दिसेल की ह्या आंदोलनामधनं राजकीय पक्ष आपला स्वतःचा फायदा कसा करून घेत आहेत. धन्यवाद.